नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नागपंचमीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हिंदू धर्मातील पवित्रचा महिना म्हणजे श्रावण महिना हिंदू कॅलेंडरनुसार सर्वात जास्त सण असणारा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या महिन्याच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीचा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतांची पूजा करण्याची प्रथा आहे. महिला भक्तिभावाने या दिवशी वारुळाला जाऊन नागदेवतांची पूजा करतात. हिंदू देवतांमध्ये शंकर भगवानाच्या गळ्याभोवती नाग असतो, तर भगवान विष्णू तर शेष नागावर विराजमान आहेत आणि गणपतीच्या तर कमरेला नाग असतो. त्यामुळे नागदेवतेला हिंदू धर्मामध्ये अनन्य असे साधारण महत्त्व आहे. या वर्षी म्हणजे 2025 साली नागपंचमी 29 जुलै मंगळवार या दिवशी आहे. नागाची उत्पत्ती कशी झाली तर वेद काळापासून प्रचलित असणाऱ्या कथांवरून असे दिसते की नाग हे कश्यप आणि कद्रू नामक नवरा बायकोचे 8 नागपुत्र होते आणि हे लोकांना खूप त्रास देत असत. त्यावरून ब्राह्मणदेव त्यांना शाप देतात की तुम्ही तुमच्या सावत्र भाऊ असलेल्या गरुडाकडून माराल. तेव्हापासून गरुड हे सापाला खातात. श्रावण महिन्यामध्ये साधारणपणे शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी येते. या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत, जसे की नागपंचमीची पूजा कशी करावी, नागपंचमीची कथा ही मराठी व नागपंचमीची आरती आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात नागपंचमीची संपूर्ण माहिती. नागपंचमीची माहिती मराठीत बघताना सुरुवातीला आपल्याला नागपंचमीची पूजा कशी केली जाते ही माहिती असणे गरजेचे आहे. तर श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. विशेष महत्त्व आहे. साप हा शेतकऱ्याचा मित्र असे म्हटलं जातं, कारण सापामुळेच शेतातील उंदराची संख्या आटोक्यात राहते. उंदरांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असते आणि साप उंदरांना खातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळते. त्यामुळे नागपंचमी या दिवशी नागाबद्दल चांगली भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी घरोघरी नागदेवतेला पूजले जाते. नागपंचमीची माहिती सांगताना हे नमूद करण्यात येते की जसे पाहायला गेले तर नागपंचमी हा सण फार पूर्वीपासूनच म्हणजेच वेदकाळापासून साजरा केला जातो. या दिवशी महिला नवीन वस्त्र परिधान करून दागिने परिधान करून नागदेवतेची पूजा करतात. महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागात गावातील सर्व महिला मिळून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. वारुळाजवळ जाऊन नागदेवतेला लाह्या, दूध, साखर व पुरणापासून बनलेल्या उकडीचे दीड वारुळा जवळ ठेवून पूजा केली जाते. महाराष्ट्रातील शहरी भागात व महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर काही राज्यामध्ये देखील नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे. शहरी भागात स्त्रियांना वारुळाला जाणे शक्य नसल्यास कारण या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून घरातच पाटावर हळद व चंदनाचा वापर करून नागनागिनीची त्यांची पिल्ले आणि चित्र काढतात व त्यांना दूध, लाह्या, पुराणापासून बनवलेल्या उकडीची दीड दुर्वा, आघाडा व साखर वाहून त्यांची पूजा करतात. तसेच या दिवशी शेतकरी आपले शेत नांगरत नाहीत. जुने लोक असे म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी काहीही कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे. नवीन लग्न झालेल्या नववधू आपल्या माहेरी येतात आणि मग तिथे फुगडी, झिम्मा, झाडाला झोके बांधून खेळणे हे खेळ रंगतात. यांसारखे खेळ हे नववधू व तरुण मुलींना या सणाचे विशेष आकर्षण निर्माण करतात. तर तरुण मुले या सणाला पतंग उडवण्याचा आनंद घेतात. यांसारखे खेळ खेळून तरुणी हा सण आनंदाने साजरा करतात. नागपंचमीचा एक दिवस आधी स्त्रिया आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे व त्याला सर्व दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळावी म्हणून उपवास करतात. भावाच्या सुखासाठी बहिणीने उपवास करायचा हे नागपंचमी सणाचे वेगळेपण आहे. नागपंचमीच्या अनेक कथा आहेत. त्यातील 4 लोकप्रिय कथा
आपण आज नागपंचमीच्या माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. चला, पहिली नागपंचमी कथा. नागपंचमीचा एक दिवस आधी बहीण भावासाठी उपवास धरून त्यांची एक प्रचलित कथा आहे. ती आपण आता पुढील प्रमाणे पाहूया. एक देवी होती जिचे नाव सत्तेश्वरी. तिला एक भाऊ होता, त्याचे नाव सत्तेश्वर होते. सत्तेश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या एक दिवस आधी झाला आणि त्यांच्या मृत्यूच्या दुःखात अखंड बुडालेला सत्तेश्वरीने अन्नपाणी सोडले व तो पूर्ण दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही. त्यानंतर सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसतो आणि ती त्याला आपला भाऊ मानते. तिची ही अपार श्रद्धा बघून नागदेवतेने वचन दिले की जी बहीण नागपंचमीच्या अधळ्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करेल आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करेल, तिचे व तिच्या भावाचे रक्षण मी करेल. तेव्हापासून नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. दुसरी नागपंचमीची कथा आहे की एक परीक्षित नामक राजा होता. एके दिवशी हा राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जातो. जिथे जंगलात शिकारीच्या शोधात असताना तो तहानेने व्याकुळ होतो. तेव्हाच त्याला समोर एक आश्रम दिसतो. पाण्याच्या शोधात राजा तिथे पोहोचतो. त्यावेळी तिथे आस्तिक नामक तेजस्वी ऋषी तपश्चर्या करत असतात. त्यांना पाहून तहानेने व्याकुळ झालेला राजा त्याच्याजवळ पाणी मागतो, परंतु आस्तिक ऋषी राजाकडे दुर्लक्ष करतात. राजा पुन्हा पाणी पिण्याची मागणी करतो, परंतु ऋषी आपल्या तपश्चर्यामध्ये मग्न असतात. राजाला या गोष्टीचा राग येतो. आपण एवढे पंचकृषीचे राजे आणि आपल्या बोलण्याकडे हा ऋषी दुर्लक्ष करतो हे काही राजाला सहन झाले नाही. रागवलेला राजा आस्तिक ऋषींच्या गळ्यात मेलेला साप टाकतो. हा झालेला सर्व प्रकार आस्तिक ऋषींचा मुलगा पाहत असतो. राजाने केलेल्या या कृत्याचा त्याला भयंकर राग येतो. तो आस्तिक ऋषींचा पुत्र राजाला शाप देतो की आजपासून बरोबर 7व्या दिवशी दक्षक नामक सर्पाकडून तुला दंश होईल आणि त्याने तुझा मृत्यू होईल. आस्तिक ऋषींच्या पुत्राच्या या शापाने राजा प्रचंड भयभीत होतो आणि राजवाड्यात आल्यावर घडलेली हकीकत आपल्या मुलाला व पत्नीला सांगितली. राजाचा मुलगा आपल्या वडिलांना या शापापासून वाचण्यासाठी एक यज्ञ करतो. या तेजस्वी यज्ञामध्ये सर्व नाग येऊन स्वतःला झोकून देऊ लागले. या विचित्र यज्ञाला घाबरून सर्व नाग आस्तिक ऋषींकडे मदत मागायला गेले. त्यांची अवस्था पाहून आस्तिक ऋषी राजाच्या मुलाकडे आले आणि त्याला घडलेल्या सर्व हकीकत सांगितली आणि राजाला का शाप दिला ते सांगितले. हे सर्व ऐकल्यानंतर राजपुत्राने ऋषींची क्षमा मागितली व राजाने देखील ऋषींची क्षमा मागितली आणि तेव्हापासून राजपुत्र नागदेवतांची पूजा करू लागले. ज्या दिवसापासून ते पूजा करू लागले तेव्हापासून नागपंचमी सर्व साजरी करू जाऊ लागली. तिसरी नागपंचमी कथा आहे. एक आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याला 5 सुना होत्या. श्रावणातील नागपंचमीचा सण आला. सर्व सुना आपापल्या माहेरी नागपंचमीचा सण साजरा करायला गेल्या. पण त्यातील एक सून अशी होती जिला माहेरचे कोणीच नव्हते. त्यामुळे ती सासरीच राहिली. ती उदास होऊन बसली होती. तेव्हाच तिच्या मनात आले, या सणाला माहेरून मला न्यायला नागोबा देवच येतील असे विचार करत असतानाच ती नागोबा देव मला न्यायला येतील असे म्हणू लागली. तिचे हे बडबडे ऐकून शेष भगवानास तिची दया आली. त्यांनी ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या सुनेला नेण्यासाठी आले. त्या ब्राह्मण रूपात आलेल्या शेषनागाला पाहून ब्राह्मण सासरा अचंबित झाला. त्याला प्रश्न पडला की या सुनेचे तर कोणी नातलग नाहीत आणि असतील तर इतके दिवस कुठे होते, आता कुठून आला. या विचाराने त्याने मुलीला विचारले की हा ब्राह्मण मनुष्य तुझा कोण आहे. त्यावरती मुलगी उत्तरली, हा माझा मामा आहे. हे ऐकल्यावर ब्राह्मण सासऱ्याने देखील तिची रवानगी केली. ब्राह्मण रूपधारी शेषनाग देवता तिला घेऊन वारुळात गेले. तिला आपल्या फण्यावर बसवले व आपल्या बायका मुलांना देखील
तिला त्रास न देण्याचे सांगितले. थोडे दिवस आनंदाने घालवले वर शेष नागदेवता परत ब्राह्मण वेश धारण करून तिला तिच्या सासरी सोडून आली. तिची नागपंचमी आनंदात गेली आणि त्याचीच आठवण म्हणून दरवर्षी ती सून अगदी भक्तिभावाने नागपंचमीला नागदेवतेची पूजा करू लागली. चौथी नागपंचमीची कथा ही आहे की भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आहे. ते जेव्हा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर येतात त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. नागपंचमी कशी साजरी करतात ते आपण पाहणार आहोत. ग्रामीण भागात गावातील सर्व महिला मिळून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करतात अशी प्रथा आहे. वारुळाजवळ जाऊन नागदेवतेला लाह्या, दूध, साखर व पुरणापासून बनवलेला उकडीची दीड वारुळा जवळ ठेवून पूजा केली जाते. तर शहरी भागात स्त्रियांना वारुळाला जाणे शक्य नसल्यास कारणाने त्या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून घरातील पाटावर हळद व चंदनाचा वापर करून नागनागिनी व त्यांची पिल्ले याचे चित्र काढतात व त्यांना दूध, लाह्या, पुरणांपासून बनवलेल्या उकडीची दीड दुर्वा, आघाडा व साखर वाहून त्यांची पूजा करतात. तसेच नवीन लग्न झालेल्या नववधू नागपंचमी सणाला आपल्या माहेरी येतात आणि मग तिथे फुगडी, झिम्मा, झाडाला झोके बांधून खेळणे हे खेळ रंगतात. यांसारखे खेळ हे नववधू व तरुण मुलींना या सणाचे विशेष आकर्षण निर्माण करतात. तर तरुण मुले या सणाला पतंग उडवण्याचा आनंद घेतात. यांसारखे खेळ खेळून तरुणी या सण साजरा आनंदाने करतात. नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे हीच नागपंचमीच्या शुभेच्छा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.